माता रमाबाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिखू दुत्रे वलंगकर आणि आईचे नाव रुक्मिणी होते. त्यांचे वडील दाभोळ बंदरात मासे पकडण्याचं आणि बाजारपेठेत पोहोचवण्याचं काम करायचे. रमाबाईंचे बालपण अत्यंत गरिबीत आणि संघर्षात गेले. दुर्दैवाने त्या लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि काही काळानंतर वडिलांचेही छत्र हरपले. आई वडिलांच्या निधनानंतर रामी आणि त्यांची भावंडे अनाथ झाली. त्यानंतर त्यांचे मामा आणि मोठे भाऊ त्यांना घेऊन उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्या लहानपणीच गरिबीचा सामना करत वाढल्या. शिक्षणाची संधी फारशी मिळाली नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे लहान वयातच जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. समाजातील जातीय विषमता, उपेक्षा आणि अडचणी त्यांनी अगदी बालपणापासून अनुभवल्या. रमाबाई स्वभावाने शांत, सहनशील आणि कष्टाळू होत्या. घरकाम, कुटुंबाची काळजी घेणे हे सगळे त्या लहान वयातच शिकल्या.